अधिकारी मंडळी आपल्या इथे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. धम्मदीप हा मानवतेचा, धम्मदीप हा मानवतेचा जगताची प्रेरणा, महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना. वंदना 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 हा वंदना 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 हा वंदना वंदना वंदना. बुद्धं शरणं मंत्र महान बुद्धिवंत होऊया, धम्मं शरणं तंत्र महान नीतिवंत होऊया. बुद्धं शरणं मंत्र महान बुद्धिवंत होऊया, धम्मं शरणं तंत्र महान नीतिवंत होऊया. संघं शरणं व्हा बलवंत. कार्यक्रमामध्ये विपुलशा माननीय मंत्री वेळाने दिलेली आपला मार्गदर्शन करतील. मार्गदाता वंदनीय तथागत सम्यक समबुद्ध या भारत देशामध्ये तथागताचा पवित्र सदधर्म असताना काही कारणास्तव या देशातून साचला लपवला, काही लोकांना तर पळवला. प्रजेच्या महान कष्टाने विद्वतेने त्या महान शिक्षणाने या भारत देशात पुन्हा तिसऱ्यांदा मोठी धम्मक्रांती केली. हे धम्मक्रांतीचे प्रेमदाता तुमचे आमचे तर भाग्यविधाता, या बहुजन समाजाचे उद्धार करते भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व प्रणपूज्यने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागताच्या मुखातून निघलेले उदान सुव्याख्यात असा तो सदधम्म आणि त्या धम्माचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा आदरणीय पूजनीय असा भिक्खू आणि भिक्खुनी संघ, त्या संघाला जीवर असेल अर्थदानातून भोजन असेल करा देण्यासाठी प्रस्तावित आदरणीय असा उपासक आणि उपासिका आमच्या या चोपडा परिवारामध्ये चोपडा नगरामध्ये आदरणीय असे केदारे साहेब यांनी मला निमंत्रित करून सर्व लोकांना आजच्या या पौर्णिमेच्या निमित्त फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्त या ठिकाणी पूजेचं आयोजन केलं. त्रिसंडा असं पूजा पूजा आणि सर्वांच्या सुखासाठी एक आवाहनसूक महामंगलसूक या ठिकाणी होणार आहे आणि नंतर 10 मिनिटाचं मार्गदर्शन होणार आहे. सर्वांना हात जोडावं, माझ्या पाठीमागे सर्वांना म्हणावं, ओकास वंदामि भन्ते, ओकास वंदामि भन्ते, भारतेन भारतेन मया कृतं सब अपराध क्षमतु मे भन्ते. द्वितीयम्पि तृतीयम्पि ओकास वन्दामि भन्ते, भारतेन मय्या कृतं सब अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास आं भन्ते त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. द्वितीयम्पि
तृतीयम्पि ओकास आम्बन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं वेतमे बन्ते आं बन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं संघं शरणं गच्छामि गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि आं भन्ते पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेरमध्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि शरणेन सह पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं तथा अपमादेन शीलसम्पादेन भन्ते साधु 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 बुद्धं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि
रूपं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारयुतेन रूपेण सुगन्धिना पूजाच पूजनीयता पूजाभाजनमुत्तमं घनसार पदीतेन दीपेन तमदंसिना विलोकदीपं अङ्कुरं पूजयामि तनूलं सुगन्धिताय वदनम् अनन्तगुणनिधिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्माच सङ्घ सुगततनुभवा धातो धातुरपि लङ्काय जम्बुदीपे निगसपुरवरे नागलोके चतुर्थे सभे बुधसबिम्बे सकलदश दिशे केशलोमानिधातु वन्दे सभेऽपि बुधं दशबलतनुजा बोधिचैत्यं वन्दामि चैत्यं सपदानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यशमूल्ये न सिद्धोवर स्वभारि विजयका वतो सबयुतं सता वन्दितं बोधिपादपम् इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते सकल विद्या विदुरयान देवरूप सुदेव विमल चतु गभीर घोषं गौरवर्ण सुताय अभय चित्त अभय कामं सुरत ब्रह्म सुखेम विरत रजं सुदननेत्रं भीमरावं शरामि भीमरावं शरामि प्रियप्रवरं नतु मे आद्यकुलभूषण तुमि भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासन मति बुद्धि देता पंकजा नरवरा रत्न सुजन उदारा भगवंत आमचा खरा भक्त कारा चौदार संगती शास्त्र धरिता करी पापला हरी हरी रुद्र रूप मुक्ती पद कोणता संस्कृती गायिका उदारिया गीता मार्गकारा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानवोन्नती स्वार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मा
द्विपती पटिवहाय पटिवहाय सब संपत्ति सब संपत्ति सिद्धिया सब दुख सब भय सब रोग विनाशाय भवे निब्बाण संकिते भन्ते अनुग्रह कत्वा परित्रं वृद्ध मंगलम तृतीयम्पि तृतीयम्पि विपत्ति पटिवहाय सब संपत्ति सिद्धिया सब दुख सब भय सब रोग विनाशाय भवे निब्बाण संकिते भन्ते अनुग्रह कत्वा परित्रं वृद्ध मंगलम. या ठिकाणी आव्हान स्वतःच्या आश्रमाच्या पुढे कुंभार सहस्र महासहस्र अगदी हळूवार पुढे बंद करा. आता तोंडही बंद करा. शांत चित्ताने आजच्या या सुखाला ऐकून घ्या आणि संपल्याच्या नंतर साधू साधू म्हणायचे दिसून येईल. समंता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सदधम्म मुनिराजस शृण्वन्तु सबमुखद धम्मश्रवण कालो अयं भदन्ता धम्मश्रवण कालो अयं भदन्ता परित्रं धम्मश्रवण कालो अयं भदन्ता. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. ये संता संत चित्ता ती शरण शरण येतं लोकांतरेवा. ब्रह्मा भुमात देवा गुणगण गणवा यावता सबकाल येथे आयंतु देवावर. कनकय निरुराजे वसंतो संतो संतो सयंतो मुनिवर वचन सहतु मगासु मग. सवेसु चकवालेसु एका देवाचं ब्राह्मणो आम्ही कथ पुण्यता सब संपत्ती साधक सवेतन अनुमोदितवा समग्रा शासन रखा पमादरहिता होंतु अरंक सुविशेषतो शासनच लोकच बुद्धी भवतु सबदा शासनच लोकच देवा रखन्तु सबदा संधी होंतु सुखी सहारे परिवार ही आतिनो अघिना सुमना होंतु सह सभे आती भी राजतोवा चोरतोवा मनुष्यतोवा मनुष्यतोवा अग्निकतोवा उदकतोवा पिशाचतोवा मानुकतोवा कंटकतोवा नखतोवा जनपद रोगतोवा आसधम्मतोवा आसंधीटिकोतोवा आसपुरुषतोवा चंड हाती येस नेन गोन सुकर आई विचिक मनी साप दीप्ती आच तरस सुकर महिष यक रख सांगी नाना भयतोवा नाना रोगतोवा नाना
सवे गहन्तु उपस्थित सर्व श्रद्धावान बोध उपासक उपासिका साधक आणि साधिका आजच्या या ठिकाणी आदरणीय असे केदारे साहेब यांच्या ऑफिसमध्ये आपण ही फाल्गुन पौर्णिमा साजरी करत असतो. या फाल्गुन पौर्णिमेचं अतिशय महत्त्व आहे. आपल्या प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व त्यामध्ये बौद्ध धर्मामध्ये सणासारखं त्याला बाळगलेलं पाहिजे आणि म्हणून आपण जर पाहिलं असेल तुम्ही नेहमी याला माहीत असेल आपण अगरबत्ती मेणबत्ती आणि आपलं पुष्प वाहत असतो. दर पौर्णिमेला आपण अगरबत्ती मेणबत्ती आणि पुष्प वाहत असतो. बाबासाहेबाला एखादा हार वाहत असतो. याचं अतिशय महत्त्व आहे. हे महत्त्व म्हणजे याला आपण पाहत असतो. आपण हे जे मेणबत्ती जे लावलेले असते ते हे प्रज्ञेचं प्रतीक आहे. शील समाधी आणि प्रज्ञा या तीन गोष्टी म्हणलं एक ते प्रत्येक आहे ते म्हणजे प्रज्ञेचं प्रतीक आहे. ते स्वतः जळतो आणि दुसऱ्याला प्रकाशमान करतो. अगरबत्तीचं प्रतीक आहे ते म्हणजे शिलाचं प्रतीक आहे. याचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेला जात असेल परंतु शिलाचा सुगंध वाऱ्याच्या विरोध दिशेला जाते आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये आपण अगरबत्ती लावत असतो. आणि पुष्प हे अतिशय सुंदर दिसणारे आहेत, चांगले दिसणारे आहेत, पण काही वेळानं काही दिवसानं तो खुरमजून जातात किंवा सुकून जातात. अगदी अशाप्रमाणे त्याला आणि त्याचं प्रत्येक अशा आपण शील समाधी प्रज्ञा या शिलावर आपला सरळ डोलारा उभा आहे. जिथं जिथं शील आहे त्या त्या जाग्यावर दया येते, मया येते, त्याला दान करायची पारमिता येत असते. परंतु आजच्या या प्रत्येकीमध्ये पाहायला असेल आजची हे पौर्णिमा त्याला फाल्गुन पौर्णिमा त्याला लोक होळी असे म्हणतात. या होळीच्या दिवशी असे म्हणतात की होलिका नावाची कश्यपची बहीण होती. अतिशय शीलवान, अतिशय गुणवान, समाजामध्ये प्रज्वलन करणारी. परंतु त्या लोकांना तिला त्या दिवशी आजच्या दिवशी त्याला आग लावली आणि जाळलं आणि आज त्यानं मौज मजा केली, करण्यात लावली. अशा प्रकारचं म्हणजे अनेक प्रकारच्या विकल्पना केल्या आहेत. नाग लोकांना घरं जाळलेली आहेत. या दिवशी नाग लोकांना जाळपोळ केलेली आहे आणि मग हे लोक साजरा करतात. याच्यामध्ये काय आध्यात्मिक जीवन नाही, याच्यामध्ये काय काही पारमिता आवडत नाही, याच्यामध्ये काय काही दान वृत्ती येत नाही. याच्यामध्ये जत्रने मिठाया पत्रा फिरत बनाया पाणी आणि पैशाची सारी धूळधाणी. आज पाहत असाल तुम्ही कित्येक लोकांच्या भानगडी आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलो असताना त्याचं कित्येक लोकांच्या भानगडी आता. कारण हा सण म्हणजे पौर्णिमेचा सण म्हणजे हा ध्यान करायचा दिवस असतो. याला अष्टशील लोक धरत असतात. या अष्टशिलामध्ये आजच्या दिवशी लोक दिवसभर इमारामध्ये असेल किंवा एखाद्या ध्यान साधनेमध्ये असेल तर दिवसभर आपल्या स्वतःच्या मनावर कंट्रोल करण्यासाठी या शिलाचा अवलंबन करत असतात. शील म्हणजे आपला पाया आहे, ज्याला पाया म्हणतो ना, या घराचा मोठा पाया आहे. शील हा पाया आहे. समाधी हे त्याचे शीत आहे आणि प्रज्ञा त्याचं शेत आहे. म्हणजे तुमचं रक्षण आपण करू शकतो. तुझं आहे रे तुझ्यापाशी पण तू जागा बोलला. प्रत्येक माणसाजवळ आपला उत्कर्ष करणं किंवा आपला विकास करणं किंवा आपल्याला चांगुलपणा येणं हे आपल्या प्रत्येक माणसाच्या हातामध्ये असते. परंतु लोकांना न समज आल्यामुळं चेहरा असून बेचेहरा करत असतात. अनेक प्रकारचे लोक माणसासारखे दिसत असताना एकदम एखाद्या एकसारखे दिसत असतात. परंतु त्याला ते समज नसल्यामुळं, अज्ञान अंधकार असल्यामुळं आणि तो वाढवायचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून भगवान बुद्धाने शील समाधीला या फार महत्त्व दिलेलं आहे. एखाद्या दिवशी तुम्ही एखाद्या घर बांधून खोलीमध्ये जा, एखाद्या दिवशी तुम्ही सरळ कंबर करा, मान सरळ करा, हळूवार डोळे बंद करा आणि पापण्या आणि एखाद्या दिवशी तोंडही बंद करा. खाली डावा हात ठेवा, मध्ये उजवा हात ठेवा आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्याला आपण अनापानसती असे म्हणतो. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष ठेवता ठेवता पायाच्या अंगोठ्यापासून ते आपल्या टाळूपर्यंत कोणत्या वेदना आणि सवेदना आता हे माहीत पडतात. मी पाहिलं असेल एखाद्या लाटा आता अशा
लाटा आता जर तुमचं मन पाहता येत नाही त्या लाटेमध्ये, एखाद्या दिवशी गढूळ पाणी आहे त्याच्यामध्येही तुमचं मन पाहता येत नाही, परंतु एखादं स्वच्छ पाणी आहे, शांत आहे, एखाद्या टोपात म्हणा, एखाद्या भांड्यात म्हणा, निर्मळ झालेलं आहे, त्याच्यामध्ये तुमचं प्रतिबिंब पहा, तुम्हाला सर्व प्रतिबिंब दिसते. अगदी अशाप्रमाणे शील, समाधी आणि प्रज्ञाचा अभ्यास केल्याच्या नंतर आपण स्वतःला, त्याला पार्कटोपार्क म्हणत असतील किंवा त्याला धारा प्रवाह म्हणत असतील, अगदी अशाप्रमाणे जर केलं तर आपणच स्वतःला आरोग्याचा लाभ होऊ शकतो, धनसंपत्तीचा संचय होऊ शकतो, समाजात तुमचा मानपान वाढू शकतो, पैशाचाही संचय होऊ शकतो आणि सौंदर्यही टिकून राहू शकतो. याला आपण समाधी म्हटलेलं आहे. समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता. मग हे चित्ताची एकाग्रता करण्यासाठी काय लागते? त्यासाठी पहिल्यांदा बसण्याची प्रॅक्टिस पाहिजे. पहिल्यांदा त्याला बसायला कसं लागते? त्याला पहिल्यांदा एखादी उशी लागते, त्याच्यावर एखादं आसन लागते, त्याच्या खाली बसायला लागते, त्याच्यावर बसल्याच्या नंतर आपण हळूहळू डोळे बंद करायला लागतात आणि मग आपण आपल्याला पाहते. तूच हा तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी फक्त मार्गदाता हो, मोक्षदाता नाही. म्हणून बाबासाहेबांना या नागपूरच्या नागवंशामध्ये, त्याला नागवंशही म्हणतो, या नागाचे जे लोक म्हणतो, आम्हालाही दीक्षा देत असताना मी नाग आहो असं म्हणून आम्हाला दीक्षा द्यावी लागते. मी धम्माचा वाहक आहो, मी प्रचारक आहो असा म्हणून आम्हाला दीक्षा देत असताना म्हणायला लागत असते. आणि म्हणून बाबासाहेबांनं नागपूरच्या या नागनगरीमध्ये तुम्ही निर्मळ बनावं, तुम्हाला स्वच्छता निर्माण व्हावी, तुमच्यामध्ये आरोग्याचा लाभ व्हावा, तुमच्यामध्ये पैशाचा संचय व्हावा, तुमचा समाजात उच्चतम असा मार्ग तुम्हाला मिळावा, लोकांना तुमची वाहवा करावी. हेच नाही तर एखाद्या शून्यामधून तुम्हाला विश्वापर्यंत नेऊन पोहोचण्यासाठी भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये बाबासाहेबांना आपल्याला टाकलेला आहे. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी, या होळीच्या निमित्तानं लोक म्हणतात, या पौर्णिमेच्या निमित्तानं आज आपल्याला ही संदेश आहे की शील, समाधी आणि प्रज्ञा. प्रज्ञाचं प्रतीक म्हणजे प्रज्ञा काय करते? प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी. याचा निम्याचा अर्थ आहे की निर्मळ बुद्धी असतो. हे निर्मळ बुद्धी असणारे माणसं लोकांच्या हिताचं, लोकांच्या चांगल्याचं, लोकाला मदतीचं, लोकाला दानाचं असं हे काम करतात. आणि म्हणून शील, समाधी, प्रज्ञा जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होते तेव्हा आपलं चित्त, ज्याला आपण मन म्हणतो, असं या मनाला आपण काय लागलं. मग आपण या मनाला काय करतो? मना याला लाव कामा. याला आपण काय काम लावलं पाहिजे? एखाद्या महापुरुषाचे आपण एखाद्या त्याचं जीवनचरित्र वाचलं पाहिजे की त्याला किती खडतर तपश्चर्या होती, कितीतरी कठीणाई होती, अशामधून त्यानं धीर गंभीर राहून हळूहळू मार्ग प्रमाण करून पुढे चालू त्यानं सत्वच नाही तर बुद्धत्व प्राप्त केलेलं असतं. हेच नाही, आमचाही समाजात हा शून्यामध्ये होता. कपड्याची व्यवस्था नव्हती, घरही नव्हतं, दारही नव्हतं, झाडही नव्हतं, झाडाची फांदी. पण भीमरायाच्या पुण्याईनं आली ही संधी. या संधीचा प्रत्येकानं योग्य असा उपयोग घेतला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांना तुम्हाला सुधारण्यासाठी 22 प्रतिज्ञा दिल्या. काय दिल्या? की बुद्धाच्या विरुद्ध विसंगत असं कोणतंही काम करणार नाही. बघा तुम्ही, आजही आमचे मुलं, आजही आमच्या मुली अनेक प्रकारच्या कलरामध्ये खेळतात. बघा तुम्ही एखाद्या मुसलमानाच्या गल्लीत जा, तुम्ही एका मुसलमानाच्या व्यवस्था शकत नाही, त्याची हिंमत होऊ शकत नाही. बघा तुम्ही ख्रिश्चनाच्या जात नाही. म्हणून आमच्या बोधामध्ये आजही सुधारणा झाली. आम्ही अर्धे इकडं म्हणजे अर्धे इकडं, तरी पण आज गोविंदा गुरुच्या माध्यमातून, हेच नंतर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून, हिंदू संघाच्या माध्यमातून, त्रिवेणी माध्यमातून अनेक प्रकारच्या या लोकांचं आपलं चालू आहे की आमचा मनुष्य चांगला बनला पाहिजे. आणि म्हणून आजच्या या ठिकाणी भगवंताची जे मूर्ती पाहिली आहे याला ध्यान मुद्रा म्हणतात. हे असे आहे त्याला दान मुद्रा म्हणतात. हे असे आहे त्या अभय मुद्रा म्हणतात. अशा बऱ्याचशा काही मुद्रा होतात. हे तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. भगवंताचा असा काही ठिकाणी असा हात आहे. हे सांगतात की या पृथ्वी तलावर, ही पृथ्वी गोल आहे, या पृथ्वी तलावर 3 लोक मोठे आहेत, बुद्ध, धम्म आणि संघ. हे असं का म्हटलं असतील? 3 लोक, हेच लोक धम्माचं आचरण करू शकतात, हेच लोक धम्माचा प्रचार करू शकतात, हेच लोक तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. म्हणून याला सांगितलं की बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं
खरोखरच का म्हणलं तर काया वाचा आणि मनानं मी बुद्धाला शरण जातो. याच्या व्यतिरिक्त असं मी कोणतंही काम करणार नाही. एखाद्यानं अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही, कारण विष्णूचा अवतार आहे हा खोटा आणि खोटकर प्रसार आहे असे बाबासाहेब सांगायचे. आणि म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला चांगलं बनावं, तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी कार्यक्रम करावा किंवा तुम्हाला समता, स्वतंत्र, बंधुत्व, न्याय याचा मार्ग कळावा. आणि म्हणून या पौर्णिमेचा हार पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या हार पौर्णिमेमध्ये आपण सणासारखी बाळगली पाहिजे. त्या दिवशी आपण अष्टशील धरलं पाहिजे, बौद्ध धर्माचा एखाद्या दिवशी वरात गेलं पाहिजे. आणि नाही काही झालं तर एखाद्या दिवशी आपण कुठे शाळेला असेल, एखाद्या गरजू माणसाला असेल, एखाद्या भिक्षूला असेल तर आर्थिक उत्तम अशा लोकांना दान देऊन आपलं पुण्य साधावं ही सर्वांना मंगल कामना करतो. येतच थांबतो. सर्वांचं मंगल हो, मंगल हो, मंगल हो. भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स